नवरात्र म्हटलं की हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा देवीचा पवित्र असा सण म्हटला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र म्हणजे काय किंवा मग घटस्थापनेचा सगळ्यात शुभ मुहूर्त कोणता किंवा घटस्थापना ही कशा पद्धतीने केली जाते याविषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते, म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते आणि 9 रात्रीचा हा देवीचा जागर किंवा मग उत्सव हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो। तर नवरात्र हे मुख्यतः वर्षातून 2 वेळा असतात, चैत्र नवरात्र किंवा मग शारदीय नवरात्र। नवरात्रीच्या काळात अनेक भक्तविधीसह घटस्थापना करून 9 दिवस उपवास केला जातो। नवरात्रीचा पहिला दिवस कोणता किंवा मग घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता, तर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष असे महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा देवींच्या 9 स्वरूपाची पूजा केली जाते। पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना किंवा मग घटस्थापना करून 9 दिवस देवीचा उपवास केला जातो। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन, पूजा, होम किंवा मग कन्या पूजन करून या व्रताची सांगता केली जाते। तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त, तर हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा ही तिथी 2 ऑक्टोबर रोजी 2024 अर्धरात्री 12:18 सुरू होणार आहे। तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होणार आहे। अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे। यावर्षी देवीचे वाहन हे पालखी आहे। कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता, तर गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र सुरू होणार आहे। सकाळी 6:07 ते 9:30 पर्यंत कलश स्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर 11:37 ते 12:23 पर्यंत अभिजात मुहूर्त म्हणजे अतिशय शुभ राहणार आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येऊ शकते। तर शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते। जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदीच्या, मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात सुद्धा करू शकता। घटस्थापना करताना लोखंडी किंवा मग स्टीलचं भांड वापरलं जात नाही। घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता केली जाते। आत गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करून घेतले जाते। यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशामध्ये किंवा मग मातीच्या भांड्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, हळद, अक्षदा, फुलं, नाणी, वेलची, सुपारीचे पान असे अनेक प्रकारचे विधी टाकले जातात आणि यानंतर कुंकवाने स्वास्तिक बनवले जाते। शेवटी कलश स्थापना करताना देवी दुर्गांचे नामस्मरण सुद्धा केले जाते। तर हा घट जो आहे तो प्रथेप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। ज्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोणत्या ठिकाणी तांब्याच्या कलशामध्ये घटस्थापना केली जाते किंवा मग काही ठिकाणी मातीचे घट बसवले जातात आणि त्याच सोबत आपण 7 धान्याची म्हणजे सप्तधान्याची पेरणी मातीमध्ये केली जाते आणि त्यावरती हा मातीचा कलश स्थापन केला जातो। त्यावरती काही ठिकाणी ज्वारीचे कणीस ठेवले जाते किंवा मग काही ठिकाणी नारळ ठेवला जातो। तर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रा देवीची पूजा केली जाते। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्रा मातेचे ध्यान केले जाते।
स्नान करून मंदिराची स्वच्छता करून दुर्गा मातेचा जल अभिषेक केला जातो। पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक केला जातो। नंतर देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू, लाल फुले अर्पण केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच मानाचा त्या दिवशी असतो तो 9 दिवस चालणारा अखंड चालणारा दीप। मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो। तो अखंड दीपक म्हणून 9 दिवस 9 रात्र 10व्या दिवसापर्यंत हा अविरतपणे चालूच ठेवला जातो। दुर्गा देवीची आरती व पूर्ण भक्तिभावाने देवीला नैवेद्य अर्पण केला जातो। तर अशा पद्धतीने शारदीय नवरात्र हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि विधियुक्त आपण साजरा करतो। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि तो आई तुळजाभवानी किंवा मग देवीच्या किंवा दुर्गा देवीच्या नावाने आपण साजरा करतो। तर नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने उपासना केली जाते। यानंतर अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीला दसरा साजरा केला जातो, जो की 3.5 मुहूर्तापैकी हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो। अश्विन महिन्याच्या घटामध्ये देवीची स्थापना केली जाते। काही ठिकाणी देवीच्या नावाने घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी कलश स्थापना होते, तर काही ठिकाणी साक्षात देवीची मूर्ती पूजा सुद्धा केली जाते। म्हणजे ज्या पद्धतीने आपण गणपतीची मूर्ती बसवतो त्याच पद्धतीने लक्ष्मी किंवा मग दुर्गा देवीची मूर्ती स्थापन करून 9 दिवस अहोरात्र देवीच्या पुढे नंदादीप लावून देवीची वेगवेगळ्या प्रकारे उपासना केली जाते। तर नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा 9 दिवस मनोभावे पूजा, होम, हवन किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजेच दुर्गा सप्तपदी, दुर्गा पाठ असे कुंकुम अर्चन अशा वेगवेगळ्या सेवा देवीच्या या दिवसांमध्ये केल्या जातात। अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणण्याचे कारण म्हणजेच शरद ऋतूच्या प्रारंभी येणारे शारदीय नवरात्र। भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात देवीची उपासना पूजा केली जाते। या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतीतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या दिवशी घटस्थापना होते, अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो। दररोज झेंडूच्या किंवा मग विविध फुलांच्या माळा देवी पुढे दररोज घातल्या जातात आणि देवी पुढे दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो। अशा पद्धतीने शारदीय नवरात्र हे 9 दिवस देवीच्या मनोभावे पूजा केली जाते। तर प्रत्येक ठिकाणी ही सेवा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। काही ठिकाणी संतोषी माता किंवा तुळजाभवानी या देवींच्या प्रीत्यर्थ घट बसवले जातात, तर प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे काही ठिकाणी 1 घट असतात, तर काही ठिकाणी 2 घट असतात। पण ही घट बसवण्याची पद्धत किंवा प्रथा म्हणजेच घटस्थापना होय। तर ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती पुढे सुद्धा देवीच्या प्रीत्यर्थ अविरतपणे चालू आहे। तर ही संपूर्ण नवरात्रीची माहिती किंवा दुर्गा देवीच्या घटस्थापनेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।